बेळगाव उत्तर मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब काकतकर यांच्या प्रचाराला मतदारांनी भरघोस पाठिंबा देऊन विधानसभेत पाठवण्याची तयारी केली आहे। प्रचाराच्या दुसऱ्या दिवशी गणपत गल्ली, मारुती गल्ली तसेच परिसरात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली। महिला आघाडीच्या अध्यक्ष रेणू किल्लेकर यांच्यासह बहुसंख्य महिलांनी या प्रचार फेरीत सहभाग घेतला होता। बेळगाव उत्तर मतदारसंघाकडे सर्वच राष्ट्रीय पक्षांचे लक्ष लागले आहे, परंतु यावेळेला महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार निर्णायक ठरणार आहे, कारण राष्ट्रीय पक्षांमधील नाराजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पथ्यावर पडत आहे। त्यामुळे नागरिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निश्चय करण्यात आला। या ठिकाणी जो प्रचार फेरी जी झालेली आहे आणि त्या प्रचार फेरीमध्ये उत्स्फूर्ततेने आपले समिती प्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आणि उद्यासुद्धा ही प्रचार फेरी होणार आहे, कारण दिवस फार कमी आहेत। तर आपण आता गेल्यानंतर घरी प्रत्येक पाहुण्याला आपण संपर्क त्यांचा साधून फोननी संपर्क साधून आपली खून आहे ट्रॅक्टर आणि नाव आहे बाळासाहेब शिवाजीराव काकतकर, उद्या आम्ही पॅम्पलेटसुद्धा काढू आणि या ठिकाणी आम्ही ट्रॅक्टरसुद्धा फिरवणार आहे, ही पण सोय करणार आहे, ट्रॅक्टरसुद्धा फिरवू एवढं सांगून माझे 2 शब्द माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की उद्याची जे काही समिती प्रेमी उत्स्फूर्ततेने याच्यापेक्षा जास्तीत जास्त यात सामील व्हावे एवढी मी अपेक्षा करतो, हे आवाहन करतो। मारुती गल्ली, देशपांडे गल्ली, बसवाण गल्ली, अनंत शेन गल्ली, गणपत गल्ली, बुरुड गल्ली, रामदेव गल्ली, खडे बाजार, केळकर बाग, समादेवी गल्ली या परिसरात घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।